आम्ही कोल्हापुरी स्टाईलच्या थाळ्या किंवा नॉनव्हेज आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही खाल्लेले, पण इथे जे आम्ही आलोय आज ते स्पेसिफिकली तुमचं कोल्हापुरी सिझलर खाण्यासाठी आलोय. तर याच्यामध्ये काय आहे हे जाणून घ्यायला आधी आवडेल. तर आजपासून आपण जे पण सगळे व्हिडिओ बनवणार आहेत ते थोडेसे वेगळे असणार आहेत. आणि आज आपण खास ज्या व्हिडिओसाठी आपण निघालोय तर ती लोकेशन कोल्हापुरी स्टाईल मधलं जेवण सर्व करते, पण कोल्हापुरी थाळी किंवा कोल्हापुरी स्टाईलचं नॉनव्हेज नाही, तर इथे कोल्हापुरी स्टाईलचं काहीतरी फ्युजन डिशेस मिळतात. आता वाजले दुपारचे 1:30 आणि डेंजर ऊन आहे बाहेर, पण आम्ही थांबणार नाहीये. तर आम्ही आता निघतोय. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, बाहेर ऊन प्रचंड आहे, तरी पण आपण हिंमत सोडलेली नाहीये. आणि जवळपास एक 10-15 मिनिटाचा अवधी आणि त्याच्या पुढे आपण त्या लोकेशनला पोहोचणार आहे. आणि मोस्टली काय होतंय की बरेच क्रिएटर्स असे आहेत की जे लोक मराठी असून सुद्धा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये कंटेंट करतात. इंग्लिशमध्ये क्वचितच करतात, हिंदीमध्ये जास्त करतात. तर त्यांचं होतंय काय की ऑडियन्स जास्त आहे म्हणून मला हिंदी करायचंय. तर बरेच लोक मला सुद्धा बोलत की बाबा तुम्ही हिंदीमध्ये का नाही करत. तर कसं आहे की आपली जी मातृभाषा आहे शेवटी ती आपली मातृभाषा आहे. आपल्या भाषेतून जेव्हा कंटेंट बनतं तेव्हा त्याला काहीतरी निराळी चव येते. तर या बाजूला आहे भूमकर चौक आणि इथून गाड्या जातात थेट पुणे साताराला. आणि त्याच्या बाजूनी तुम्ही जर गेलात तर डायरेक्ट मुंबईला गाड्या जातात. आणि इथलं जर लोकेशन सांगायचं झालं तर जिंजर हॉटेल तुम्हाला माहीतच असेल, एक्झॅक्ट बाजूला ही लोकेशन आहे. निघालो आहे आता. जसं सांगितलं मी तुम्हाला खूपच जास्त ऊन आहे. बघूया आता ऊन वगैरे सगळं ट्रॅफिक बिफिक बाजूला काढून इथे जो आपण पदार्थ ट्राय करणार आहे तो आपला मनात उतरतो की नाही. हे आहे आलोहा बिस्ट्रो आणि इथेच आपण आता निघालो आहे. हे काहीतरी नवीन सुरू झाले वाटतं, जोश इंडियन स्ट्रीट फूड, आणि त्याच्या बाजूलाच आहे आलोहा कॅफे. तर आतमध्ये आल्यावर ॲम्बियन्स जर तुम्ही बघाल तर खूपच सुंदर असा ॲम्बियन्स आहे इथे. आणि जर तुम्हाला भूमकर चौकातलं किंवा जिंजर हॉटेलचं जे ट्रॅफिक मी तुम्हाला आता दाखवलं त्याच्यापासून थोडंसं दूर जायचं असेल आणि शांततेमध्ये एक छोटंसं मील घ्यायचं असेल तर हे बेस्ट आहे. आता बसून घेतो मी आणि आपण इथला सिझलर मागवूया. तर इथला मेन्यू पण बघून घेऊया आपण, बाकी अजून काय आहे ते. दादा नमस्कार. आम्ही स्पेसिफिकली इथला जो सिझलर आहे तो खाण्यासाठी आलो, कोल्हापुरी सिझलर. तर काय काय असेल त्याच्यामध्ये समजू शकेल का खाण्याच्या आधी? अच्छा, मी एकदा आमच्या शेफला बोलवतो की शेफ तुम्हाला डीपमध्ये सांगतो. बरं ठीक आहे, पाठवा ना. तर यांचा मेन्यू तोपर्यंत आपण बघून घेऊया. सलाड सँडविचेस बराच मोठा मेन्यू आहे. जे मी आता तुम्हाला सांगितलं की छोटं मील तर इथे खाता येणार नाही कारण बऱ्यापैकी मोठा मेन्यू आहे. आणि सिझलर सोडून देखील तुम्ही बरेच आयटम्स इथे ट्राय करू शकता. तर शेफ, आम्ही कोल्हापुरी स्टाईलच्या थाळ्या किंवा नॉनव्हेज आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही खाल्लेले, पण इथे जे आम्ही आलोय आज ते स्पेसिफिकली तुमचं कोल्हापुरी सिझलर खाण्यासाठी आलोय. तर याच्यामध्ये काय आहे हे जाणून घ्यायला आधी आवडेल, नंतर मग तुम्ही सिझलर्स आम्हाला एक द्या. कोल्हापुरी सिझलरमध्ये कोल्हापूरचा ठसकेबाज जे टेस्ट आहे ती आम्ही त्याच्यात इंट्रोड्यूस करतो. ती सिझलरच्या रूपामध्ये एकदम गरम तव्यावरती सिझलर सर्व करतोय, फ्राईज आणि व्हेजिटेबल्स. ओके, मग त्याच्यामध्ये पांढरा तांबडा पण असणार आहे का? पांढरा तांबडाही असणार त्याशिवाय कोल्हापुरीला चवच नाही. बरोबर. आणि तेच त्याचा शोध घेत आम्ही आलोय, कारण आमचा ऑडियन्स असा आहे की नॉनव्हेज जेवण म्हटलं की आमचा ऑडियन्स फार वेडाखुळा होता आमच्यासारखाच, म्हणून हाच स्पेसिफिक मेन्यू आम्ही ट्राय करायला तुमच्या इथे आलोय. ओके, नक्कीच मी तुम्हाला सर्व करेन, तुम्ही ट्राय करा आणि तो तुम्हाला आवडेल. तर मी तुम्हाला इथला ॲम्बियन्स पण दाखवला, तर ॲम्बियन्स वाईज खूपच सही आहे आणि मला वाटतं डिश आता येते. तर तुम्हीच बघा की काय फील येतो याचा. गरमागरम कोल्हापुरी सिझलर आलेले आहे आणि मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा देखील आहे त्याच्यासोबत. एकदम कडक असं स्टार्टर आहे आणि हा सिझलच एकदम वेगळीच मजा देतोय. सिझलर आता सर्व होतं आहे. मस्तपैकी चिकन आहे वरती आणि फ्रेंच फ्राईज आणि राईस आणि त्याच्या बाजूला व्हेजिटेबल्स. आणि मला वाटतं जसा युज्युअल सिझलर्स बरोबर सॉस दिला जातो तर त्याच्या बदली इथे पांढरा रस्सा आणि हा तांबडा रस्सा दिला गेलेला आहे. टेस्ट करून आता समजेलच की काय विषय नक्की. आणि 2 जणांना इनफ होईल हा.
चिकनचे पीसेस आणि त्यानंतर वरून लास्टला येईल राईस. तर सिझलर आपल्या समोर आहे आणि ह्या अशा प्रकारे ही सर्विंग झालेली आहे. इथे चिकन दिलं गेलेलं आहे आणि हा राईस टेस्ट करून बघूया की त्याच्या आधी हा थोडासा तांबडा रस्सा त्याच्यावर जाईल. बऱ्यापैकी घट्ट आहे. पहिले एवढंच खाऊन बघूया, त्याच्यातच समजून जाईल काय टेस्ट आहे ते. जो सिझलरबरोबर सॉस दिला जातो त्याच्या बदली हा जो सॉसचा ऑल्टरनेटिव्ह दिला आहे, ज्यांना सिझलर खायचं आहे पण देसी जी टेस्ट आहे ती सोडायची नाही आहे, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. चिकन पण तुम्ही बघाल तर सही शिजलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे जे सिझल होतं आहे मागे आणि जी टेस्ट येते त्याचं कॉम्बिनेशन खूप सही लागते. त्याच्यानंतर पांढरा रस्सा, आपला दुसरा हिरो. थोडा थिक कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे तुम्ही जर बघाल तर तांबडा पांढरा जसा पातळ येतो तसा नाही आहे. जर जास्त तिखट लागलं तर याच्याने तुम्ही बॅलन्स करू शकता. सही आहे. जे फ्युजन बनवलं आहे जसं शेफनी सांगितलं अल्टिमेट लागतं आहे. एकदा ट्राय करण्यासारखं आहे. सही आहे, खूप सही. जर या कॅफेचा ॲड्रेस, नाव हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही इथे बघाल तर इथून डायरेक्टच समोर तुम्हाला हायवे दिसतो आहे आणि इथे हा कॅफे आलोहा कॅफे. ॲड्रेस ऑलरेडी सांगितलेला आहे. तर तुम्हाला जर हे फ्युजन ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर सपोर्ट करायचाच असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया व्हिडिओ फ्लिक्सच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.